मोठ्या भावाच्या भूमिकेत मुंबई महानगरपालिकेत असं बोललेलं आहे. नाही, आता तिथे 2 दिवसाच्या आतमध्ये आमचे सर्व मुंबईची कोर कमिटी, शिवसेनेची कोर कमिटी बसून याबाबतचा अंतिम निर्णय करणार आहे. रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, महायुती शब्दप्रयोग टाळलेला आहे त्यांनी, त्यामुळे महायुती मुंबई सोडून होईल की नाही या संदर्भात साशंकता आहे. आणि बऱ्याच ठिकाणी अजितदादाच्या पक्षाला बोलावलंही नाही बैठकीला, नागपूर, पुणे. नाही, पहिल्या टप्प्यामध्ये शिवसेना, भाजपा आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे आमचे कोर कमिटीचे मेंबर प्रत्येक महानगरपालिकेला बसतायत, चर्चा करतायत. ज्या ठिकाणी खूप जास्त कमी सीट आहे आणि जास्त कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी मात्र थोडा किवास आहे. आता काही ठिकाणी अजितदादांना वेगळं, काही ठिकाणी सोबत असं लढावं लागणार आहे. शेवटी निर्णय अजितदादा करणार आहे, त्यामुळं त्यांच्या पक्षामध्ये मी काही बोलणं योग्य नाही. पुण्यात ऑपरेशन लोटस राबवलं जात आहे. अनेक माजी नगरसेवक वगैरे जे आहेत ते पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश. आज भारतीय जनता पार्टीमध्ये पुणे, पिंपरी चिंचवडमधील मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. पण हे करताना मला विश्वास आहे की महानगरपालिका पुणे, पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच त्या ठिकाणी महापौर बसेल असा मला विश्वास आहे. चंद्रपूरमध्ये किडनी रॅकेट समोर आलं तर त्यामध्ये आणखी 4 ते 5 जणांची किडनी विकल्या गेल्याचं समोर आलेलं आहे. SIT स्थापन झालेली आहे. किती गंभीर पाहता शेतकऱ्यांना कर्जबाजारी होऊन असं होतं? नाही, प्रचंड गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी SIT आणि त्या ठिकाणी गंभीर दखल घेतली आहे. सावकारांना पकडली आहे. जे सावकार कर्जबाजारी सावकारांनी हे षडयंत्र केलं त्यांनाही पकडलं आहे. पुढच्या काळामध्ये अजून कडक कारवाई होईल आणि प्रचंड त्या ठिकाणी मजबूतीने आम्ही या ठिकाणी गुन्हे दाखल करू आणि नंतर मात्र जे जे या गुन्ह्यामागे असतील त्या सर्वांना कुणाला सोडलं जाणार नाही अशा सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे. सामनामधून मुख्यमंत्री रात्री काल मीटिंग झाली सीएम साहेबांसोबत, त्या संदर्भात काही माहिती सांगू शकाल का? अजित पवार, तटकरे आणि सीएम साहेब अशी रात्री पहाटे 2:30 मीटिंग. सरकार म्हणून काही गोष्टी असतात, काही त्या ठिकाणी महायुती म्हणून गोष्टी असतात. त्यामुळं आता मी त्या बैठकीला नव्हतो, त्यामुळं त्या बैठकीत जे उपस्थित होते त्यांनाच त्याबद्दलची माहिती असेल. सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर टीका करण्यात आली. एकनाथ शिंदे भ्रष्टाचाराच्या पैशातून राजकारण करत असल्याची टीका केली. सामनामधून आमच्यावर स्तुतीस्तुमने उधळतील असं काही त्यांच्याकडनं अपेक्षा थोडी आहे. ते तर विरोधात बोलणार आहे. त्यांचं कामच आहे विरोधी पक्षाचं. त्यामुळं सामना हा काही आता त्यांचं मुखपत्र आहे. ते जे बोलतात ते लिहितात. त्यामुळं राज ठाकरे आजपासून शाखा बैठकींवर निघाले. ठीक आहे, त्यांचा तो पक्ष संघटनेचा भाग आहे. त्यांनी तो करायचा आहे, तर त्यांचा तो अधिकार आहे. आज अकोल्यामध्ये तुमची उद्धव बैठक आहे. ठाकरेंनी काल म्हटलं की आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होईल. संध्याकाळी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे. खरं तर उद्धव ठाकरे केवळ आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत त्यांना बोलावं लागतं, बोलतात आहे. आज मी अकोला, परभणी आणि जालना या 3 महानगरपालिकेमध्ये आमची पक्ष संघटना आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो कृती कार्यक्रम आहे, म्हणजे निवडणुकीच्या फॉर्म भरण्यापासून तर निवडणुकीच्या मतदानापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या संघटनेने काय काय त्या ठिकाणी कशी कशी निवडणूक लढावी याकरता आमची कोर कमिटीची आणि सोबत संघटनेची बैठक आहे. या बैठकीमध्ये आम्ही निवडणूक लढण्याची रचना करणार आहोत. पुण्यामध्ये रवींद्र धनगेकर यांच्या नेतृत्वात बैठक होती आहे. भाजपसोबत युती नको असं त्यांचं मत आहे. एकंदरीत 2 गट जे आहेत ते शिंदे सेनेचे पुण्यात पडले दिसून येतात. शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय करायचे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय करताना हे सांगितलं की भाजपा शिवसेना युती लढेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.